ओम दैवे नमो दैवे श्री रेणुका स्वरूपिणी कारला निवासिनी आई एकवीरा नमोस्तुते। एकवीरा माते की जय। आई एकवीरा माते पावग आमचे नवसाला। 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 पावग आमचे नवसाला आई धावग आमचे हा केला। 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 सात जणी बाया निघाल्या निघाल्या पाण्याला। 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 निघाल्या पाण्याला बाया निघाल्या पाण्याला। निघाल्या पाण्याला बाया निघाल्या पाण्याला। निघाल्या पाण्याला बाया निघाल्या पाण्याला। आई, आपण एकविरेला जाऊया ना. झालं तुझं सुरू? सारखं एकविरेला जाऊ एकविरेला जाऊ. आजी, सर्वजण एकविरेला जातात, आपण का नाही जात? जाऊया. एकवीर आईचं बोलवणं आलं की आपणही जाऊया. नाही, पण मला आत्ताच जायचंय. नाही म्हटलं ना. तू नाही म्हणालीस ना, तर मी एकटा निघून जाईल. हा जा जा. तुझा बाप जसा मला सोडून गेला तुला माझ्याजवळ टाकून, तसा तूही जा. अगदी बापावर गेलाय. तोच राग तसाच हटकी. त्यालाही एकविरेची जोड. 2 वरीच झाली. एकवीर आईच्या दर्शनाला जातो म्हणून गेला, पण आई, काय वाटतं तुम्हाला 2 वर्ष लागतात एकविरेला पायी जाऊन यायला? अहो, तुमचा मुलगा मला आणि त्याच्या पोराला टाकून गेलाय. एवढी साधी गोष्ट कशी समजत नाही हो तुम्हाला? नाही जमणार टाकून. मला खात्री आहे आई एकवीर आई आपल्याकडे सुखरूप त्याला घेऊन येईल. अडकला असेल कुठेतरी. आई आई तुझ्या विना कोणी मला नाही. आई आई तुझ्या विना कोणी मला नाही. आई तुझ्या लेकराच्या सोबतीला नाही. भटकून गेलोय आम्ही पास कोणी नाही. जग हरपून गेलं वाट दूर जाई.
दमलास का रे? तहान लागली असेल ना तुला? हे घे पाणी. बाळा, अरे केवढं लागलंय तुला? थांब, मी हळद लावते. लागली का तुला? माझ्याकडे फळ आहे. ठीक आहे. ए लेकरा, अरे कुठे जायचंय तुला? मी हरवलंय. घरातून पळून आलाय? माझे बाबा एकविराईच्या दर्शनाला गेलेत. मी पण जातो एकविरेला. जसे मला माझे बाबा भेटतील मी त्यांना घरी घेऊन येईन. आई, आजी आणि मला त्यांची खूप आठवण येते. म्हणून मी आईशी भांडून घरातून निघालोय. कधी कधी रागाच्या भरात आपण चुकीचे निर्णय घेतो. बरं, तू आता निघालाच आहेस तर ह्याच वाटेने जा. तुला तुझा मार्ग सापडेल.
कमळाचे फूल आहे ना? हो, किती सुंदर आहे, अगदी तुझ्यासारखं. बरं मला सांग, कमळचं फूल कुठून उगवतं? चिखलात. कमळ जसं चिखलामधून मार्ग शोधून वर येतं, अगदी तसंच तुला तुझा मार्ग शोधायचा आहे. थोड्याच वेळात काळोख होईल, पण तू थांबू नकोस. जा. अगं, एवढ्या रात्री कुठे निघालीस बाहेर त्या लेटी शोधायला? तू भेटू दे माझ्या गावी. नाही त्याला सरळ केलं ना तर बघा. अगं येईल तो, गेला असेल बाहेर कुठेतरी खेळायला. तुमचा मुलगा जेव्हा आम्हाला सोडून गेला तेव्हाही तुम्ही हेच म्हणाला होता. भीती वाटतेय? झोप आली आहे. ये माझ्या मांडीवर डोकं ठेव आणि झोप. सकाळ झाली की आपण घरी जाऊ. ताई, माझ्या मुलाला कुठे पाहिलं का तुम्ही? मुलगा हरवलाय? जा पोरी, काळजी करू नको. साक्षात देवी त्याच्यासोबत आहे. जा घरी जा. मावले बाचा, हा मावला एकदम कडक. इथे दारू, आग, अजून काय पाहिजे? कडक एकदम. मावले मावले मावला आहे रे, फक्त एक गोष्टीची कमी आहे. अजून काय पाहिजे तुला? बाई पोरगी आयटम. अच्छा अच्छा. आई बघा ना काहीतरी, की एखादं पाखरू पाहिजे पाहिजे पाहिजे. बागवायला कशाला पाहिजे? ते बघ,
ऐकतं पाखरू आपल्याकडे चालत येत आहे. दादा, माझ्या मुलाला पाहिलं का कुठे? सकाळपासून शोधते, सापडतच नाहीये तो. माहिती आहे की, थोडं आमच्यासोबत बसा, मग सांगतो. राहू दे, माझं मी शोधते. हे थांब. ती नरम आहे, तो कडक आहे. तर तिच्याकडे बघतो, बघ तुझ्याकडे तो. कोणाची तरी चाहूल लागते. कोणीतरी येतंय माझ्याजवळ.
आण तिला आतमध्ये. आई 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 तू कुठे आहेस आई? बाळा, का रडत आहेस? मला माझ्या आईजवळ जायचंय. अरे पण तूच तिला एकटीला सोडून निघून आलास ना? नाही, मी चुकलं. मला माझ्या घरी जायचंय. शांत हो. मला माहित आहे तुझं घर कुठं आहे ते. तुला तुझ्या घरी जायचंय ना? चल, डोळे बंद कर. मी तुला तुझ्या घरी घेऊन जाते. अरे हे तर माझंच घर आहे. आपण इथे कसं आलो? जा, तुझी आई घरी आहे, तुझी वाट बघते. उठलीस पोरी? अगं 2 दिवस बेशुद्ध होतीस तू. माझा अगस्त घरी आलाय की नाही माहित नाही मला. धन्यवाद आजी, मला माफ करा, पण आता मला जावं लागेल. ह्याच तुला जखमी अवस्थेत इथे घेऊन आल्या होत्या. धन्यवाद ताई, तुम्ही मला गुंडांपासून वाचवलं. मी कोण तुला वाचवणार? तुला साक्षात तुझ्या आराध्याने वाचवलंय. तुझ्यामुळे माझी भेट माझ्या देवीशी झाली. जा पोरी, घरी जा. तुझा मुलगा तुझी घरी वाट बघत आहे. आणि तिथे कोणीतरी थांबलं सुद्धा आहे. कोण थांबलंय? जा, तुझ्या डोळ्यांनी पहा. जा. मी तर इथे आहे, मग घरात ही बाई कोण? आई, साक्षात एकवीरा आई माझ्या मुलासोबत आहे. नाही, मी जर घरात गेले तर आई निघून जाईल. पुन्हा माझ्या मुलाचे वाईट दिवस सुरू होतील. नाही, मी घरी जाणार नाही. त्यापेक्षा मी खूप दूर निघून जाते, म्हणजे देवी माझ्या मुलासोबत कायम इकडे राहील आणि माझा मुलगा नेहमीच आनंदी राहील. थांब. काय करत आहेस? तुझं जीवन तुझ्या हातात संपवण्यासाठी दिलेलं नव्हतं. तुझ्या जीवनाचा अंत करण्याचा अधिकार तुला नाही पोरी.
माते, तू माझ्या लेकराच्या आयुष्यात कायम राहावीस म्हणून मी हे जग सोडायला आले होते. माझ्या लेकरा, आईचं हृदय असंच वेदनेतून विचार करतं. तू जे करायला आलेलीस तो उपाय नाही, ते पाप आहे. तुझ्या अश्रूंमध्ये प्रेम आहे, ममता आहे, पण निर्णयात अंधार. माते, मी काय करू? माझ्या मुलासाठी मी काहीच करू शकली नाही. पोरी, ते फक्त आता तुझं नाही, माझंही लेकरू आहे. मी सदैव त्याच्या पाठीशी सावलीसारखी उभी आहे. माझा हात नेहमी त्याच्या कपाळावर असणार आहे. आणि त्याचा बचाव करायचं म्हणतेस ना, मग त्यासाठी तुला जगणं गरजेचं आहे. आई संपली की मुलाचं भविष्य सुकतं. तूच त्याची सावली आहेस, तूच त्याचा आधार आहेस, आणि तूच त्याचं जगण्याचं कारण आहेस. तुझ्या कर्माची वादळ आता इथेच संपली. तुझे भोग आता इथेच संपतात. यापुढचं जीवन आता निर्मळ आहे. पण आई, मी काय करू शकते? मी तर एक साधारण स्त्री. स्त्री? अगं, स्त्री असणं हेच तुझं बळ. आईची शक्ती पर्वतही हलवते. जा, घरी जा. तुझं लेकरू तुझी वाट पाहते. मी सदैव त्याच्या पाठीशी आहे आणि तू त्याच्या शेजारी राहा. आता कुणाचंही वाईट सावट तुमच्यावर पडणार नाही. धन्यवाद माते, धन्यवाद. आई 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 तुला घातली आई, आली घरी धावली आई, दूर झाली माऊली आई, संकटाची सावली आई 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 रूप पाहुनी तुझे आले डोळे माझे भरुनी आई, 7 रूपे घेऊनी ऐसी प्रगटली माऊली आई 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 जय जयकार करा माझ्या 7 पायांचा. बोला माझ्या एकविराईचा, जय जयकार करा माझ्या 7 पायांचा. आई 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 आई